बाळ्या, गरीब आणि श्रीमंत यातील भेद मिटवणारी गोष्ट कोणती? गरीब आणि श्रीमंत? स्वामी, हा भेद कसा मिटेल? तो कायमच राहणार. हा भेद मिटणं केवळ अशक्य. नाही बाळ्या, अशक्य नाही. गरीब आणि श्रीमंत यातला भेद मिटवते ती मैत्री. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा, गर्भ श्रीमंत, आणि आपला सुदामा, त्याच्या बिचाऱ्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. पण ही परिस्थिती त्या दोघांच्या मैत्रीच्या आड नाही आली. दोघांची मैत्री अजरामर झाली. दोघांमधलं मैत्री बंधन अतूट अभेद्य राहिले. जशी बासरी आणि सूर दोघे एकमेकांपासून कधीही विलग होऊ शकत नाही. खरंच स्वामी, हा विचारच केला नव्हता मी. पण स्वामी, ही तर जुनी पुराण काळातली गोष्ट झाली. आजच्या कलियुगात अशी मैत्री पाहायला मिळत नाही. मला तर वाटतं ही अशक्य गोष्ट आहे. मैत्री ही स्वार्थावर नव्हे तर अकृत्रिम अशा प्रेमावर आधारलेली असते. आणि आता असं पाहायला मिळणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. नाही बाळ्या, अशक्य नाही. श्रीकृष्ण सुदाम्याच्या मैत्रीसारखं घट्ट मैत्री बंधन असलेली जोडी आमच्या नजरेसमोर आहे. श्रीपाद आणि सदा. दोघांना पाहिलं ना की अगदी श्रीकृष्ण सुदाम्याची आठवण येते. सदा, हात मागे, हात मागे. काय गाई, एक तरी लाडू घेऊ दे ना. तुझ्यासाठी नाही येते. मग मग कोणासाठी आहेत? मी तुझा एकुलता एक मुलगा आहे ना. दुसऱ्या कोणासाठी असणार आहेत लाडू? जसा काही तुला ठाऊकच नाही. अगदी पहिल्या प्रतीचा लबाड आहेस तू. माहितीये माहितीये, तुझ्या त्या लाडक्या श्रीपादसाठी बनवलेस ते. अगं पण एक लाडू मला दिला तर काय कमी पडणार आहे का? आणि तसंही तुझे लाडू इतके रुचकर चविष्ट असतात. मला जरा चव बघू दे ना, म्हणजे मी तुला सांगतो नेहमी सारखे झालेत की नाही ते. बरं बरं, उगाच लाडी गोडी लावू नकोस. मागच्या तुझ्यासाठी केलं ते की नाही, आता त्याच्यासाठी. हा, आता त्याने तुला दिले तर माझी काही हरकत नाही. हे मात्र बरं आहे तुझं. म्हणजे मुलगा मी तुझा आणि लाड तू त्याचे जास्त करतेस. मग आहेच मी लाडका. सदा, तुझा मित्र मी नंतर आहे, पण आधी आईंचा मुलगा आहे. आणि तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, तुझ्या मोठ्या भावासारखा. त्यामुळे माझा आदर करायचा काय? अच्छा, आदर. आणि मी तुझा. ये तुला आदर करायला शिकवतो. ये. अरे भांडताय कसले? अरे तुम्ही मित्र आहात ना एकमेकांचे. अगदी पाठीला पाठ लावून आलेल्या भावांसारखे. मग नाही, भांडत नाहीये. आमच्या मैत्रीतलं प्रेम आहे. हो, माहिती आहे तुमचं प्रेम. पण या प्रेमाला कोणाचीही दृष्ट लागता कामा नये. स्वामींच्या कृपेने तुमचं हे प्रेम असंच अबाधित राहू दे. हे घे लाडू दे. आई, अगं आई, हा लाडू बघून कोणाच्या तरी तोंडाला पाणी सुटलंय. पण हा लाडू मी एकटाच खाणार आहे, अख्खाच्या अख्खा. घे घे. आई, ह्याला घास भरवल्याशिवाय मला लाडू गोड लागणार आहे का? मला माहिती होतं मला भरवल्याशी तू खाणार नाहीस.
हे तुमचं दोघांमधलं प्रेम पाहिलं की मन अगदी कसं भरून येतं. अरे श्रीपाद, तू एवढ्या श्रीमंत घराण्यातला, पण आमच्या गरिबा घरचे लाडू तुला फार आवडतात. असे लाडू कुठेही मिळत नाहीत, कारण ह्या लाडूंमध्ये आईची माया आणि भावाचं प्रेम आहे. स्वामींच्या कृपेने तुमची मैत्री ही अशीच अबाधित राहू दे. सदा अरे काय हे हा? अरे तोंडाला लाडू पण तसाच. आता हे पण मीच करायचं का सदा? त्यासाठी मी हाय ना. मी असं खूप लहानपणापासून ह्याच्यासाठी काय बी करायला तयार आहे आणि कायम राहील. काय रे सदा? आई नकोय. तू काय करतेस इथे? अरे तुझीच वाट बघतीये. हे बघ, आम्ही स्वामींकडे चाललोय, आमची वाट अडवू नकोस. अरे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. आधी ते घे आणि मग जा. हे बघ, मला नकोय. ठीक आहे, मग मी इथं अशीच उभी राहीन. काय चालवलंयस तू? सदा, अरे हा रानमेवा मी तुझ्यासाठीच आणलाय. ह्यातला प्रत्येक जांभूळ इतका गोड आहे, मी स्वतः चाखून बघितलंय. धर, खाऊन बघ की. हे घे, खाऊन बघ की. मला नकोय. अरे घे ना. मला नकोय. एक तरी खा. एकदा सांगितलं नकोय मला. अरे असं काय करतोस? अरे लहानपणापासून तुझ्यासाठी रानमेवा आणत आले मी. तेव्हा तर चांगलं खायचंस, आणि आजच काय झालं? हे बघ, आता आपण लहान राहिलो नाही हो. आता आपण मोठे झालो, आणि आता मला तुझ्याकडून काही नकोय. मला नाही आवडत तू असं वागलेलं. अरे म्हणून काय झालं? लहानपणी मी तुझी मैत्रीण होते. आता लग्न होणार आहे माझं तुझ्याशी. काय? हे काय बोलतेस तू? तुला कळत नाही वय? माझं प्रेम आहे तुझ्यावर. आता अरे माझं लगीन बी तुझ्याशीच होणार आहे. पण मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. पण का? हे बघ, तू माझ्यासाठी शेजारीनेस आणि कायम शेजारीनच राहणार आहेस. आणि उगाच भलते स्वप्न बघू नकोस. चल रे. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बाळ्या, आले बरं का कृष्ण सुदामा? स्वामी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे तुमच्याबद्दलच. मैत्री म्हटली की श्रीकृष्ण सुदाम्यानंतर तुम्ही दोघे. अगदी लहानपणीपासून पाहतोय तुम्हाला. दोघांची मैत्री अगदी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते. अरे तुम्हा दोघांना असं हसत खेळत एकत्र येताना पाहिलं ना, की आनंद होता. म्हणून आम्ही तुमची वाट पाहत असतो. काय स्वामी, आपण आमची वाट पाहताय असं बोलून आम्हाला का लाजवताय स्वामी? होय स्वामी, आमचं नशीब आहे की आम्हाला तुमचं दर्शन घडतं. स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळेच आमची मैत्री अजूनही घट्ट आहे आणि राहील. ही मैत्री अशीच ठेवा. आमचा आशीर्वाद आहेच रे, पण त्याही पेक्षा महत्वाचं एकमेकांवरील विश्वास. अरे हे मैत्रीचं नातं जर टिकवून ठेवायचं असेल ना, तर याला विश्वासाचा आधार भक्कम हवा. काय राहील ना लक्षात? होय स्वामी. स्वामी, तुमच्यासाठी लाडू आणलेत. बाळ्या, हा तुला. स्वामी, असे लाडू रोज खायला मिळाले तर माझी हरकत नाही. तुम्हा दोघांकडून असे लाडू रोज खायला मिळत. तू इथे वय, मी माळ्यात बघतोय तू. हा गे सखू.
माझ्या एकुलत्या एक बहिणीच्या डोळ्यात पाणी. हे बघ बाय, मी दुसरं काय पण बघू शकतो, पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. तुझ्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या काळजाचं पाणी होतंय. काय झालं? दादा, सगळं संपलं रे. कशाबद्दल बोलती तू? काय संपलं? दादा, आजवर मी जी स्वप्न पाहिली ती सगळी धुळीला मिळाली रे. सदानं माझ्याशी लगीन करायला नकार दिलाय. त्याच्या एवढाच होय? मला वाटलं आ बाळ कोसळलं का काय. इथं माझा जीव जायला लागलाय आणि तुला मस्करी सुचते वय. अगं बाय, चेष्टा केली त्याने तुझी. नाही रे दादा, तो माझ्याशी लय फटकून वागतो बघ. अरे त्याच्यासाठी मी रानमेवा बी आणला होता, पण त्याने त्याला हात बी लावला नाही बघ. नको काळजी करू. अगं ज्या नंबर तुझ्या हातची झुणका भाकरच खायची त्याला. म्हणजे अगं तुझा यो भाऊ आहे ना, मी करून देईन तुझं लगीन त्याच्याशी. अगं बाय, मी समजवतो त्याला. तो काय मला नाही म्हणायचा नाही. जर त्याने माझ्याशी लगीन केलं नाही तर मी विहिरीत उडी मारून जीव देईन. इडी काय तू काय बाय बडबडू नको. आणि तुझ्या बिगर मी कसं जागायचं? हे बघ, सगळं ठीक होईल. मी आत्ता जातो त्या साधाकडं, त्याच्याशी बोलतो, समजावतो त्याला. तू पहिली घरला जा, मी आलो. दादा जरी शहानिशा करायला गेला असला तरी मला बी सदाला विचारलंच पाहिजे की माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का नाही. नाहीतर मी अरे आली का जोडगोळी? अरे सदा, ये आता. आणि काय ग, आली का म्हणजे येणारच. अगं न्याहारी हा काय नाही, मी म्हंटल की न्याहारी सदाच्या घरी आणि जेवण आपल्या घरी असा लिखित नियम आहे ना. हो. हा. अरे हो, पण उद्यापासून हा नियम बदलणार. म्हणजे उद्यापासून जेवण आणि न्याहारी दोन्ही सदाच्याच घरी होणार. पण असं का? आणि हे कधी ठरलं? आत्ताच ठरलं. पण मी करेन ना जेवण. नको नको, उगाच तुला कशाला त्रास. त्यात त्रास कसला दादा? उलट मला आवडतं ते. आवडतं ना? अच्छा. अगं पण मग उद्यापासून तुझ्या आवडीचंच काम करायचंय तुला. म्हणजे उद्यापासून आम्ही सदाकडेच जेवणार आहोत. अरे नक्की काय म्हणायचंय तुला? अरे उद्यापासून गौरी तुझ्याकडे जेवण करणार. गौरी माझ्या घरी? अरे हो, लग्न झाल्यानंतर गौरी तुझ्याकडेच राहायला येणार की नाही? लग्न? अरे हो, लग्न झाल्यानंतर ती माझ्या घरी जेवण करणार. पण सदा, अरे अजून किती दिवस लपवणार आहात? माझ्यापासून आणि तुमच्यापासून सुद्धा प्रेम करताना एकमेकांवर करताना. गौरी, प्रेम करतेस ना सदावर? मग आता होऊन जाऊन दे शुभमंगल सावधान. सदा हात दे. अरे दे रे. अरे हा, आता तुमचं लग्न होणार आहे. तुमचं नातं बदलणार आहे. एकमेकांचे नवरा बायको होणार आहात. त्यामुळे आता एकमेकांशी नीट वागायचं. काय हे काय ऐकते मी? सदा गौरी संकट लगीन करणार, मग माझ्या जगण्याला काय? स्वामी, काय झालं? असे मध्येच का थांबलात? बाळ्या, आता हे असे लाडू पुन्हा खायला मिळतील की नाही शंकाच आहे. का का नाही खायला मिळणार? अहो, हे दोघं तर तुम्हाला नेहमीच लाडू आणून देणार. देतील रे, पण यातला गोडवा तसाच राहील की नाही कोणास ठाऊक. म्हणजे काय ते येणाऱ्या काळात कळेल तुला. स्वामी, एक विचारू? श्रीपाद आणि सदाच्या आयुष्यात काही विपरीत घडणार नाही ना? बाळ्या, याचं उत्तर हो
आणि नाहीही. नेमकं सांगायचं झालं तर ते दोघेही कसे वागतील यावर ते अवलंबून असते. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत त्या दोघातलं मैत्रीबंधन अतूट राहिलं, अभेद्य राहिलं तर काहीही होणार नाही. पण जर का ते तसं राहिलं नाही तर मात्र ओ सदानंदराव, अरे काय सदानंदराव, लय खुशीत दिसताय. हो. अरे पण तू इथं कसा? अरे तुझ्याच मागावर होतो. माझ्या मागावर कशा बाई? हा, अरे एक गोष्ट विचारायची होती तुला. आमच्या सखू बद्दल मला सांग. आमची सखू कशी वाटते तुला? कशी वाटते म्हणजे? हे बघ, आता तू प्रश्न नको करू, उत्तर दे. अरे लेका बायको म्हणून कशी वाटते तुला? लई लई जीवापाड प्रेम करते रे ती तुझ्यावर. लई सुखात संसार करेल ती. हे बघ, माझं लग्न ठरलंय गौरीशी. हे बघ, झालं तर नाही ना लग्न? ऐक तर, झालं तर नाही ना लग्न? तू सखूशी लगीन कर. हे बघ, तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखता, एकत्र खेळलाय, आपण शेजारी आहोत. जर आपलं ना आता पण जुळलं तर? हे शक्य नाही. अरे पण का शक्य नाहीये? अरे किती वेळा तेच सांगायचं. माझं गौरीवर प्रेम आहे आणि तिचं माझ्यावर. आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत. हे बघ, तू दुसऱ्या कोणाशी लगीन केलं तर माझ्या सखूचं मन मोडल रे. लई वाईट वाटेल तिला. पण माझा काही इलाज नाहीये. हे बघ, मी तिला दरवेळी समजून सांगितलेलं आहे की तिने मला विसरून जाणंच योग्य होईल. अरे गाड्या, असं नको करू, जरा विचार कर. हे बघ, मी माझ्या ऐपतीप्रमाणे तुला हुंडा पण देतो. हे बघ, त्याची काहीही गरज नाही. माझं लग्न गौरीशीच होणार. साधा, अरे असं एकदम तोडू नको. जरा विचार कर, जरा येळ घे. हे बघ रामा, ज्या गावाला जायचंच नाहीये ना, त्या गावाचा रस्ता धरायचा नसतो. मग काय आता बोलणंच खुतलं. चला. अरे गर्दी कसली इथं? ये बघू आपण. खूप ते माय, ते काय झालं तुला? बाय, डोळे उघड ना. तो मी आलोय. ये सकू, डोळे उघड. माय, काय झालं हिला? रामा, तुझी सखू गेले रे. अरे मागच्या वेळेस जीव दिले ते ना.